नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीमध्ये होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये येणारे काही गणित विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया, जे महत्त्वाचे आहेत ते. तर चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिलं काय 51चं. गोविंदरावांनी 32,000 रुपयांना घेतलेली एक मोटारसायकल 2,500 रुपये खर्च करून 35,000 रुपयास विकली, तर या व्यवहारात किती रुपये नफा अगर तोटा झाला? तर चला बघा, पहिले खरेदी किंमत काय आहे. खरेदी किंमत म्हणजे त्यांनी घेतलेली खरेदी किंमत आहे 32,000 आणि त्यांनी खर्च किती केला त्यावर 2,500. ठीक आहे. खरेदी किंमत आहे 32,000 आणि त्यांनी खर्च केला त्यावर 2,500, मिळून झाले 34,500 आणि त्यांनी विकलं कितीला? 35,000ला. तर त्यांना नफा झाला 500 रुपये. त्यांनी 32,000ला घेतली होती मोटरसायकल आणि 2,500 रुपये त्यावर खर्च केला त्या मोटरसायकलवर आणि त्यांनी 35,000ला विकली, म्हणजे त्यांना नफा झाला. किती रुपये नफा झाला? 500 रुपये नफा. ऑप्शन क्रमांक 2. चला 52 नंबरचा क्वेश्चन बघूया. 1 ऑगस्ट 2008 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी शुक्रवारी होती, तर 2010ची लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी येईल? बघा, 1 ऑगस्ट 2008 रोजी पासून तर 1 ऑगस्ट 2010 पर्यंत बघायचं आहे. तर 2 वर्ष. किती वेळ लागेल? 2 वर्ष. तर 2 वर्षामध्ये किती दिवस असते? एका वर्षामध्ये 365 दिवस. तर 2 वर्षामध्ये किती होते? 730 दिवस. बघा, 730 दिवस आणि भागीला काय करायचं? आठवड्याचे 7 दिवस. काय करायचं? 7 दिवस. तर 7 एक 7, 7 चौक 28. ठीक आहे. 7 चौक 28, 14 दिवस आणि उरले किती? 2 दिवस. ठीक आहे. तर 14 दिवस म्हणजे किती? याच्या आधीचा दिवस कोणता? शुक्रवारच्या कोणत्या दिवशी होती? शुक्रवारी होती जयंती. शुक्रवारच्या आधीचा दिवस कोणता आहे? गुरुवार. म्हणजे 14 म्हणजे गुरुवार. तर नंतर 2 दिवस आहे, गुरुवार नंतर शुक्रवार आणि शनिवार. तर त्यांचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, शनिवार. तर चला आता प्रश्न क्रमांक 3, 53 नंबरचं. सकाळी 9:30 वाजता कोल्हापूरला गेलेला मंगेश दुसऱ्या दिवशी दुपारी 4:35 घरात पोहोचला, तर तो किती मिनिटे घराबाहेर होता? बघा, सकाळी 9:30 वाजता कोल्हापूरला गेलेला मंगेश दुसऱ्या दिवशी दुपारी 4:35 घरी पोहोचला, तर तो किती मिनिटे घराबाहेर होता? 9:30 ते 9:30, आजचे ते उद्याचे, मिळून झाले 24 तास. किती झाले? 24 तास. आता बघूया. झाले 24 तास आणि ते 4:35 घरी आले. म्हणजे ते मंगेश 4:35 घरी आला. त्याचे 4:35 आणि किती 11तून बघा 12 वाजेपर्यंत घड्याळ असते. 12 ते
आणि 9:30 वाजता तो घरी आला, म्हणजे 9:30 ते 12पर्यंतचा जो टाईम असेल ते किती असेल? 12तून 1 कमी नाही करायचा, 11:60 म्हणजे सुद्धा 12 होते. आणि यामध्ये 9 वाजून किती मिनिटांनी घरी आला? 30 मिनिटांनी. म्हणजे किती उरले? 2 वाजून 30 मिनिटं. तर बघा, 2 वाजून 30 मिनिट. तर यामध्ये किती? 5 याची अधिक करायची. 5 3 3 6 24, 4 आणि 2 28 29 30, म्हणजे 30 वाजून 65 मिनिट. पण घड्याळ किती वाजेपर्यंत असते? 60च मिनिटाची असते. म्हणून 30 वाजून 60 मिनिट अधिक 5 मिनिट. 30 वाजून 60 मिनिट म्हणजे किती? तर 31 तास. 30 तास 60 मिनिट म्हणजे किती? 31 तास अधिक 5 मिनिट. म्हणजे आपलं आन्सर येईल 31 तास 5 मिनिट. आपला आन्सर येईल 31 तास 5 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 2. चला आता प्रश्न क्रमांक 54. बरं, सध्या 54चं स्किप करू, आपण समोरचं घेऊ. 55. क्वेश्चन क्रमांक 55 बघू. काय दिलं आहे? 4/12 अधिक 12/4 अधिक 2/2 बरोबर किती? बघा, याचा छेद सारखा नाही आहे, त्यामुळे आपल्याला याचा आधी छेद सारखा करावा लागेल. बघा, 4ने 12ला किती? 12 छेद करायला कितीने भाग द्यावा लागेल? 4 त्रिक 12 आणि 2ला 6ने. मग आपण जर छेद सारखा करत आहे तर अंशाला सुद्धा ह्यानेच गुणलं पाहिजे. गुणिला 3. बघा, मग काय उत्तर येईल? 4/12 अधिक 12 गुणिला 3 अधिक 4 गुणिला 3 अधिक 2 गुणिला 6 अधिक 2 गुणिला 6. बघा, 4/12 अधिक 4 त्रिक 4/12 अधिक 12 त्रिक 36 भागिला 4 त्रिक 12 अधिक 3 साईन दुनी 12 अधिक साईन दुनी 12. याचे झालं छेद आता सारखं. 4 36 12 यांची अधिक करायची. बघा आता कसं करायचं? 4 36 अधिक 12 किती होते? 4 36 आणि 12 4 52. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 52/12. ऑप्शन क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 56. 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती? 1 ते बरं, हे नंतर बघूया. एक सरासरी विचारले इथे. 1 ते 30 पर्यंत समसंख्यांशी विचारले. ठीक आहे, समसंख्या आपल्याला काढायची आहे. 1 ते 30 पर्यंत समसंख्या किती आहे? 2 3 नाही, सॉरी, 1 मिनिट. समसंख्या किती आहे? 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 आणि 30. 10
10, 10, 20, 10, 30, बघा 20, 18 आणि 12 किती होते? 30, 20, 30 आणि 16 आणि 14 किती होते? 30 म्हणजे चौतरी 80, हे आहे 80, हे झाले 30, झाले 80 आणि हे झाले, बरं जाऊ द्या. का बघा प्रश्न क्रमांक 56. 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती? आता तुम्ही करून घ्या. एक म्हणजे समसंख्या किती? 2, 2, 4, 6, 8, 10 अशी समसंख्यांची बेरीज येते 240. समसंख्यांची बेरीज येते 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज येते 240 आणि ते समसंख्या आहेत 15. किती समसंख्या निघाल्या ते बघायच्या आणि जेवढी बेरीज निघाली त्यांच्या भागीला जेवढे संख्या आहेत ते 15 आहे, 15 भागिले करायचं आणि यांचं जे उत्तर येईल ती असेल सरासरी. सरासरी म्हणजेच ॲव्हरेज काढायची त्यांची. ठीक आहे. बघा किती येते? 15 एक 15, 90, 15 चौक 15 सक 90 म्हणजे यांचं उत्तर आलं 16. ऑप्शन क्रमांक 2. बघा पूर्ण संख्यांची टोटल येते 1 ते 30 पर्यंतच्या पूर्ण समसंख्यांची टोटल येत असते 240 भागिले 50. बघा 15 एक 15 आणि 24तून 15 गेले उरले 9. 15 सख 90, 15 सख 90 म्हणजे उत्तर आलं 16. ऑप्शन क्रमांक 2. चला आता 57 नंबरचं क्वेश्चन बघूया. बा 57 नंबरचं क्वेश्चन काय आहे? 1200 रुपयाचे 11% दराने 2.5 वर्षासाठी व्याज किती? बघा आपण व्याजचा फॉर्म्युला बघूया. व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर व्याजचा फॉर्म्युला बघूया. मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100. ठीक आहे. मुद्दल किती आहे? 1200 आणि दर किती आहे? 11% आणि मुदत आहे 2.5 वर्ष म्हणजे 2.5 भागिले किती? 100. चला तर याला सोडवायचं कसं? बाराशे गुणिला 11 गुणिला 2.5 भागिले 100. ठीक आहे. बघा म्हणजे 132. 12 गुणिला 11 किती ते 132 गुणिला 2.5. 5 ने 10 राहते 5 3 15 ने 16 7 झाले 5 1 5 ने 6. बघा 32 गुणिला 25
132 गुणिले 25 बघू आपण. एक सेकंद. 132 गुणिले 2.5 पाचून 10 हातचा लेख 5 त्रिकोण आणि 6 हातचा लेख आणि 6 बे दुने 4 3 दुने 6 बे 1 बे 6 10 हातचा 6 12 13 हातचा लेख 3 म्हणजे उत्तर आलं 3300. पण इथे एक नंतर पॉईंट आहे म्हणून आपलं उत्तर येईल 330. ऑप्शन क्रमांक 1. चला आता प्रश्न क्रमांक 58 बघू. 50चे 100% म्हणजे किती? 50चे 100%. 100% विचारलंय. 50चे 100% किती? 50. 50चे 100% 50. चलो आपण प्रश्न क्रमांक 59 बघू. 17 34 68 बघा. प्रश्न क्रमांक 59 काय म्हणते? 17 34 68 85 यांचा लसावी किती? यांचा लसावी किती? लसावी म्हणजे या सगळ्यांचा लसावी सारखा असला पाहिजे. बघा 85च्या सगळ्यांच्या फळात एक संख्या अशी आली पाहिजे. ठीक आहे. तर यांचा लसावी आहे 340. बघा 85ला बघा 85 गुणिले 6 6 पंच 303 सगळं मोठे 6 चौक 24 5 चौक 20 0 2 8 चौक 32 34 आहे. 85ला 4 ने गुणलं की 334 येते. बघा 85ला 4 ने गुणलं तर 334 येते. 68ला 5 ने गुणलं तर 85ला 4 ने गुणले तर 340 येते आणि 68ला 5 ने गुणलं तर 340 येते. 34ला 10 ने गुणलं तर 340 येते आणि 17ला 20 ने गुणलं तर 340 येते. म्हणजे यांचा लसावी काय असेल? म्हणजे 17 34 68 आणि 85 या सगळ्यांच्या पाड्यामध्ये 340 हे 340 हे उत्तर म्हणजे 340 ही संख्या येते. त्यामुळे या सगळ्यांचं लसावी असेल 340. बघा 60 क्वेश्चन नंबर 60. 3 अंकी एकूण सम संख्या आणि विषम संख्या यांची बेरीज किती येईल? 3 अंकी एकूण सम संख्या आणि विषम संख्या यांची बेरीज किती येईल ते आपण नंतर बघू. प्रश्न क्रमांक 61 बघा. 8.125 या दशांश पूर्णांकाशी समान असणारा पूर्णांक कोणता? आता बघूया आपण. हे खालच्या ऑप्शनमध्ये हाच उत्तर कोणता येते हे त्यांनी विचारलेलं आहे. 8.125 या दशांश अपूर्णांकाशी समान असणारा म्हणजे सारखा असणारा पूर्णांक कोणता आहे? तर चला बघूया आपण ऑप्शन वाईज. पहिलं ऑप्शन काय म्हणते? 8 पूर्णांक हे 125 भागिले 500. ठीक आहे. बघा 5 दुने 10 5 दुने 10 5 25 म्हणजे उत्तर येईल 0.25 म्हणजे 8.25 आहेत का? नाही. म्हणजे ऑप्शन पहिलं चूक. चला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे का?
8 5/10. याचं उत्तर येईल 8.0 0.5. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा चुकलं आहे. चला आता आपण बघूया ऑप्शन क्रमांक 3 8 1/8. ठीक आहे. आता बघा 8 × 8 उरले 2, 8 दुनी 16 उरले 4, 8 पंचे 40. 8.125 बरोबर आहे. सारखा आहे का? 8.125 या दशांश पूर्णांकाशी समान असणारा पूर्णांक सारखा आहेत का? तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 62 बघू. खालीलपैकी कोणत्या संख्येस 11ने निषेध भाग जाईल? 11ने सगळ्यांना भाग गेलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 74 43 26 भागिले 11 करायचं. 11 बघा पहिलं प्रश्न क्रमांक खाली 62 प्रश्न क्रमांक 62 खालीलपैकी कोणत्या संख्येचा 11 निषेध भाग जातो? निषेध म्हणजे पूर्ण भाग जातो. बघा क्वेश्चन पहिला ऑप्शन पहिला 74 43 26 भागिले 11. 11 सख 66. 74 मधून 66 गेले किती उरले? 6. 6 किती उरले? 66 गेले 4 8 उरले. बघा 8 म्हणजे 11च्या पुढे नंतर काय ते 11 7 77. 84तून 77 गेले किती उरले? 7 उरले. 11 सख 66. पुन्हा 73 मधून 66 गेले किती उरले? 73 मधून 66 गेले किती उरले? 7 उरले. पुन्हा 11 सख 66. 72 मधून 66 गेले किती उरले? 6. आणि हे 11 सख 66 म्हणजे याला भाग जातो 6 7 6 6 6 यांनी याला भाग जातो 11ला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. चला याला पूर्ण भाग जातो. ऑप्शन पहिल्याला पूर्ण 11ने निषेध भाग जातो. चला प्रश्न क्रमांक 63. दोन संख्यामधील फरक 26 26 असून त्यापैकी एक संख्या 62 आहे तर दुसरी संख्या कोणती? बघा एक संख्या आहे ई आणि एक संख्या आहे बी. याच्यामधला जो फरक असतो तो आहे 26 26 आणि त्यापैकी एक संख्या ही असेल किंवा ही असेल. ह्या दोघांपैकी एक संख्या आहे 62 62. तर दुसरी संख्या कोणती? तर काय करायचं? जी संख्या दिलेली आहे ती आपल्याला किती दिली आहे? 62 आणि 62 आणि 26 26 26 26 यांचं अधिक करायचं. यांचं अधिक किती होते? 6 2 8 6 2 8 6 2 8 6 2 8 म्हणजे उत्तर येईल 8888. 8 8 8 8 म्हणजे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 64. खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात मध्यभागी कोणती संख्या येईल? बघा जास्त वाचत बसायचं नाही. ही संख्या कोणती आहे म्हणजे ठोक घ्यायचं. जसं 43,000 72,000 32,000 53,000 आणि 25,000. बघूया आपण. म्हणजे पहिले 2 अंक घ्यायचे. ठीक आहे. 43,000 72,000 32,000 53,000 आणि 25,000. आता ह्यामध्ये काय विचारलं आहे? चढत्या क्रमाने लावल्यास जसं आपण पायरी कशी चढतो 1 2 3 असे मोजतो त्याप्रमाणे सगळ्यात लहानापासून तर मोठी जायचं. तर सगळ्यात लहान कोण आहे? 25,000.
त्यानंतर 32,000, त्यानंतर 43,000, नंतर 53,000 आणि त्यानंतर आहे 72,000, त्यानंतर आहे 72,000. तर त्यांनी विचारलं आहे की खालील संख्या चढत्या क्रमाने लावला सर्वात मध्यभागी म्हणजे मध्ये कोण आहे? तर मध्ये आहे 43,257. ऑप्शन क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 65. 3074 या अंकापासून तयार होणाऱ्या लहान लहान 4 अंकी विषम संख्येच्या एकक स्थानी अंक कोणता? विषम संख्या विचारली आपल्याला. त्यांनी संख्या दिली आहे 3074 या अंकापासून तयार होणाऱ्या लहानात लहान 4 अंकी विषम संख्या कोणती विचारली आहे? लहानात लहान. सगळ्यात लहान कोण आहे? 0. पण 0 पहिले घ्यायचा नाही, ते दुसऱ्या नंबरला असेल. त्यानंतर 3 0 आणि 7 4. पण ही काय झाली? ही संख्या झाली सम. त्यांनी विचारले विषम. मग काय घ्यायचं? 3 0 4 7 ही असेल विषम संख्या. तर त्यांनी विचारलं आहे एकक स्थानी ही आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक आणि हे हजार. बघा तर त्यांनी काय विचारलं? एकक स्थानी कोणता अंक आहे? 7. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 69. सचिनने खेळलेल्या 5 क्रिकेट सामन्यांची सरासरी 75 असून पहिल्या 2 सामन्यात सरासरी 75 धावा केल्या, तर शेवटच्या 2 सामन्यात सरासरी 86 धावा केल्या, तर त्याने तिसऱ्या सामन्यात किती धावा केल्या असतील? बघा सचिनने किती खेळ खेळले होते? 5 सामने खेळले होते क्रिकेटचे. तर 5 सामन्यांची सरासरी पूर्ण 5ची किती आहे? 75. 5ची किती आहे? 75 गुणिले 5 करायचं. 5 5 25 5 2 7 35 36 37. म्हणजे त्यांनी पूर्ण धावा किती केल्या होत्या? 375. किती गेल्या होत्या? 375 5 सामन्यांचे. तर बघा त्यांनी नंतर काय केलं होतं? 2 सामन्यात 5 पैकी 2 सामन्यामध्ये त्यांनी किती धावा केल्या होत्या? 75. 75 गुणिले 2 म्हणजे 2 सामन्यात त्यांनी किती केल्या होत्या? 150. 2 सामन्यात 150 केल्या. पहिल्या 2 सामन्यात 150 केल्या आणि शेवटच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी काय केलं? तर शेवटच्या 2 सामन्यात सरासरी 86 धावा केल्या. शेवटच्या 2 सामन्यात 86 धावा केल्या. म्हणजे शेवटच्या 2 सामन्यात त्यांनी 172 धावा केल्या. तर आता 150 आणि 72 किती होते? 322. तर बघा त्यांनी विचारलं की तिसऱ्या सामन्यात किती धावा केल्या असतील? 375 मधून 322 वजा करायचे. 375 मधून 322 वजा करायचे. उत्तर आलं 53. म्हणजे त्यांनी तिसऱ्या सामन्यात 53 धावा केल्या. म्हणजे त्यांनी तिसऱ्या सामन्यात किती धावा केल्या? 53. ऑप्शन क्रमांक 3. चला आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 70. 70चं काय आहे? 44 अधिक 4 0 4 भागिले 1000 अधिक 4 भागिले 100 किती हे दशांश अपूर्णांकात मांडा. तर आपल्याला काय करायचं आहे? ते यांना 10ने गुणायचं आहे.
44 अधिक 4 भागिले 1000 अधिक 4 भागिले 100. यांचं काय करायचं आहे, आपल्याला छेद सारखा करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याला 10ने गुणावं लागेल, म्हणून वर पण आपण 10नेच गुणायचं आणि याला पूर्ण 1000ने गुणावं लागेल आणि इथे पण 1000ने गुणावं लागेल. तर याचं उत्तर येईल 44,000 अधिक 4 अधिक 40 भागिला 1000. ठीक आहे. तर आपण बघूया. 44,000 अधिक 4 अधिक 40 अधिक केलं, त्यांची बेरीज केली तर काय उत्तर येईल, 44,044. आणि आपल्याला काय विचारलं आहे, दशांश पूर्णांकात मांडा. तर आपलं उत्तर काय आलं, 44,044 भागिले 1000. त्यामुळे ही 0 कट करून 3 नंतर पॉईंट असतो, म्हणून 44.044 आपलं उत्तर असेल. आपलं उत्तर असेल 44.044. तर ऑप्शन क्रमांक 4. चला आपण प्रश्न क्रमांक 71 बघू. प्रश्न क्रमांक 71 मध्ये काय आहे, एक भिंत रंगवण्यासाठी 8 माणसांना 8च दिवस लागतात, तर माणसांची संख्या निमपट केली तर तेच काम करण्यात किती दिवस लागतील. ठीक आहे, आपण हे क्वेश्चन जरा स्किप करू, नंतर बघू. आपण आता पहिले बघू प्रश्न क्रमांक 72. बघा, साक्षीजवळ प्रश्न क्रमांक 72. साक्षी जोशीजवळ 560 रुपये आहेत. गौरव पंढरपुरीजवळ व साक्षीजवळ असणाऱ्या रुपयाचे गुणोत्तर 5:8 गुणोत्तर आहे असल्यास गौरवजवळ किती रुपये असतील. बघा, साक्षीजवळ किती आहे, साक्षी आणि गौरव. साक्षीजवळ 560 रुपये आहेत. किती आहे, 560 रुपये. आणि गौरव पंढरपुरीजवळ व साक्षीजवळ किती आहे, गौरव आणि साक्षीचं काय आहे, साक्षीचं गुणोत्तर काय आहे, 5 आणि 8. तर आपण बघूया, 8 म्हणजे साक्षी, तर 5 म्हणजे गौरव. तर बघा, 8 7 56 0, 5 7 5 गुणिले 7 5 7 35, म्हणजे गौरवजवळ 350 रुपये असतील. ऑप्शन क्रमांक 4. नसेल समजलं तर पुन्हा बघा. साक्षीजवळ 560 रुपये होते. बघा, गौरव आणि साक्षीचं रेशिओ आहे, म्हणजेच गुणोत्तर आहे 5:8. ठीक आहे. साक्षीजवळ किती रुपये आहे, 560. जर 560 म्हणजे 8, तर 5 म्हणजे किती, बघा, 560 म्हणजे 8, तर 5 म्हणजे किती, बघा, 560 गुणिले 5 भागिले 8. 8 7 56, म्हणजे 70 गुणिले 5 7 5 35, म्हणजे 350 रुपये कोणाजवळ आहे, गौरवजवळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, 335 रुपये कोणाजवळ, गौरवजवळ आहे. जयचंद सेठनी 8.5 किलोग्राम साखर विकली आणि अरिहंत शेठनी 5
700 किलोग्रॅम साखर विकली तर दोघांनी मिळून किती किलोग्रॅम साखर विकली? बघा, जयचंद सेठनी 8.5 किलोग्रॅम साखर विकली, 8.50 विकली असेल किंवा 8.5 विकली असेल. आणि अरिहंत शेठनी किती आहे? 750 विकली असेल. याचं अधिक केलं काय होते? 14.25. बघा, 14.25 या दोघांनी मिळून विकली. तर 14.25 या दोघांनी मिळून विकली तर त्याला काय म्हणतात? 14.5 किलोग्राम. 14.5 म्हणजे 14.50 किंवा 5 आणि 14.25 म्हणजे हे आणि 14.25 म्हणजे 13.75 आणि 13.5 किलोग्राम म्हणजे 13.50. तर आपलं ऑप्शन क्रमांक 2 14.25 किलोग्राम त्यांनी विकली. आता बघूया प्रश्न क्रमांक 74. चौरसाच्या बाजू एवढी रुंदी असलेल्या आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे. तर आयताची लांबी 18 सेंटीमीटर असेल तर ठीक आहे, हे वाले आपण नंतर घेऊ. ठीक आहे, आपण प्रश्न क्रमांक 75 बघूया. खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून बिंदू यस आणि टी मधील अंतर किती ते सांगा. बघा, आपल्याला एक लाईन दिलेली आहे. आपल्याला एक अशी लाईन दिलेली आहे A to V पर्यंत. ठीक आहे, तर बघा बी आणि यस मधलं 2.5. खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून बिंदू यस आणि टी मधील अंतर किती ते सांगा. ठीक आहे, बी आणि यस मधलं अंतर आहे 2.5. तर बघा, बी आणि यस मधलं अंतर आहे 2.5. तर यस आणि टी मध्ये किती अंतर असेल? 1 2 3. बघा, इथे यस आहे आणि इथे टी आहे. ह्या दोघांमधलं अंतर जर 2.5 असेल, ह्या दोघांमधलं 2.5, दोघांमधलं 2.5, तर बघा 2.5 गुणिला 3. तुम्ही त्यांची बेरीज पण करू शकता किंवा गुणिला पण. 5 3 50 5 3 2 7. म्हणजे आपलं उत्तर येईल 7.5. ठीक आहे, नसेल समजलं पुन्हा सांगते. बघा, बी आणि यस मधलं अंतर आहे 2.5. यस आणि या रेषेमधलं अंतर असेल 2.5 आणि 2.5 मिळून होतील 7.5. ऑप्शन आहे सी म्हणजेच 3. थँक्यू.